मघाच आपण डॉक्टर गणबोटेंकडून ऐकलं की जागतिक आरोग्य संघटनेने जी स्वास्थ्याची व्याख्या केलेली आहे ही 1948 सालची व्याख्या आहे. त्यानंतर त्याच्यात स्पिरिच्युअलिटी पण इन्क्लूड झाली. दबावाखाली अशा गोष्टी होतात आणि WHO तर विविध प्रकारे सतत कोणाच्या ना कोणाच्या दबावाखाली असतं, याचा आपण कोरोनामध्ये उत्तम अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे ही आपण दबावाच्या आधीची व्याख्या सध्या बघूया. It is a state of complete physical, mental and social well-being and not merely the absence of disease or infirmity. म्हणजे परीक्षेमध्ये शाळेमध्ये मुलांना जशा आपण व्याख्या पाठ करायला लावतो आणि तशा व्याख्या पाठ करण्यामुळे मुलांचा शिक्षणावरचा विश्वास उडतो, तशा प्रकारची ही व्याख्या आहे. मग ती तुम्हाला फार सांगत नाही काही, बरोबर, की हे नाही ते नाही ते नाही, म्हणजे न येती असं जे आत्म्याचं वर्णन केलं जातं तसं ते त्यांनी हेल्थचं वर्णन केलेलं आहे. आता त्याच्यात ते म्हणतात की मेंटल वेलबिईंग वगैरे, पण हा थोडा कॉम्प्लिकेटेड प्रकार आहे. या वेलबिईंगला किंवा हेल्थला आपण आपल्या सर्व भारतीय भाषांमध्ये स्वास्थ्य म्हणतो. तर स्वास्थ्य म्हणजे काय, हा फार सुंदर शब्द आहे. म्हणजे जो स्वतःमध्ये स्थित आहे तो स्वास्थ्य आहे. त्याच प्रकारचे तुम्हाला बाकीचे शब्द माहिती असेल. तुम्हाला गृहस्थ माहिती आहे की जो घर बनवतो, घरात राहतो. पांथस्थ माहिती आहे, जो रस्त्यावर चाललेला आहे, मार्गस्थ आहे. तटस्थ आहे, जो काठावर बसलेला आहे, नदीला वाहू देतो आहे, तो तटस्थ आहे. हे सगळे तुम्हाला माहिती आहेत शब्द. त्रयस्थ आहे, की जो तिसरेपणाने शांतपणे उभा आहे किंवा बसलेला आहे. तसं हे स्वास्थ्य आहे, की जो स्वतःमध्ये स्थित आहे, स्वतःमध्ये जो खुश आहे तो स्वस्थ आहे. मग त्या व्यक्तीला कदाचित भरामोठा ट्युमर असेल, पण तो जर त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये गोंधळ घालत नसेल आणि त्याची त्याच्याबद्दल काही हरकत नसेल, तर आपण त्याला आजारी म्हणून त्याची ट्रीटमेंट करायची का, असा एक भयंकर मोठा नैतिक प्रश्न हा नेहमी डॉक्टरांसमोर असतो, बरोबर. तसंच हे मानसिक आजाराचं आहे. त्यामुळे एक्झॅक्ट व्याख्या मानसिक आजाराची करता येत नाही, किंवा मानसिक आजाराची व्याख्या करता येते, मानसिक स्वास्थ्याची व्याख्या करता येत नाही. पण व्याख्या करता येत नाही म्हणून स्वास्थ्य समजत नाही असं नाहीये. जसं लंग्स तुमचे चांगले काम करता आहेत का नाही हे बघण्यासाठी तुम्ही पल्मनरी फंक्शन टेस्ट करता. म्हणजे या लंग्सचं जे काम आहे ते काम व्यवस्थित होतंय का नाही हे तुम्हाला मोजता येतं. जर काम व्यवस्थित होत असेल तर तो अवयव व्यवस्थित आहे असं आपण बाय अँड लार्ज म्हणू शकतो. तर त्याप्रमाणे मनाची कामं काय आहेत आणि ही कामं व्यवस्थित होत आहेत का नाही हे आपल्याला बघता येईल. की जर त्याची जी मूलभूत कार्य आहेत ती जर मनाला व्यवस्थित जमली आणि वयानुसार त्याच्यात योग्य गोष्टींची भर पडली, तर हे मन चांगलं चाललं आहे, स्वस्थ आहे असं आपण म्हणू शकतो. तर त्याच्या 4 महत्वाच्या गोष्टींबद्दल मी बोलणार आहे, की प्रसंगानुरूप भावनांबद्दल बोलणार आहे, भावनांच्या प्रकट रूपाबद्दल बोलणार आहे, वयानुसार योग्य वर्तन आणि इतरांचं भान, आणि शेवटी एक बोनस म्हणून 5वा पॉइंट त्याच्याबद्दलही मी बोलणार आहे. भावनांचा उल्लेख केल्याशिवाय मनाबद्दलचं डिस्कशन ना सुरू होऊ शकतं ना संपू शकतं. आणि आपल्याला लहानपणापासून दरवेळी अगदी समजायला लागल्यापासून असं शिकवलं जात असतं की तुमचा भावनांवर कंट्रोल पाहिजे, चुकीची भावना मनात आली नाही पाहिजे. तुम्ही भावना मॅनेज करायला शिका, भावना सप्रेस करायला शिका. जे कोणी लोक आपल्याला हा सल्ला अनेक वर्ष देत आलेले आहेत, त्यांचा फारसा अनादर न करता मी असं म्हणू शकतो की त्यांना भावनांबद्दल फारशी माहिती नाहीये. कारण मनाबद्दल बोलताना भावना म्हणजे एक्झॅक्टली काय असतं हे समजून घेणं फार गरजेचं आहे. मी तुम्हाला आत्ता जे सांगतो आहे, भावनांबद्दल मी जे तुम्हाला सांगतो आहे, हे शास्त्रीय सत्य सांगतो आहे. हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत नाहीये. आणि ते ऐकल्यावर तुम्ही ठरवा की तुम्हाला ही गोष्ट पटते आहे का नाही, बरोबर. तर भावना कुठून आल्या आहेत? भावना फक्त माणसामध्ये नाही आहेत, जनावरांमध्येही भावना आहे. तुम्ही अगदी सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये जरी बघितलं तर तिथे सुद्धा भावना आहेत. की तुमच्यावर पटकन फणा उगारणारा नाग हा एक भावना दाखवतोय. भावना म्हणजे काय, तर आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन तुमच्या मेंदूने तुम्हाला तो दिलेला निर्णय आहे. म्हणजे असं समजा की मेंदूमध्ये एक स्टँडिंग कमिटी असते आणि ती आलेल्या परिस्थितीचा निमिषार्धात अंदाज घेऊन स्वतःचा रिपोर्ट
तुम्हाला सबमिट करते, तो रिपोर्ट म्हणजे भावना असते. की कुणीतरी अंधाऱ्या रस्त्याने चाललेला आहे. आता मी पुण्यामध्ये राहतोय, आमच्या बावधनमध्ये सध्या बिबट्या फिरायला आलाय. तर रात्री मी त्या भिंती शेजारून चाललोय, जिथला तुम्ही व्हिडिओ बघितला तो तिथे बसलेला, मी त्याच्या जवळच राहतो. तर तिथून मी चाललोय आणि तिकडे खुसफुस आवाज आला. तर निमिषार्धामध्ये मी तिथे फ्रीज होणार आहे. काहीतरी तिथून आवाज येतो आहे म्हटल्यावर जी भीतीची भावना निर्माण होणार आहे ती अर्धा क्षण ही सुद्धा खूप मोठा वेळ झाला, त्याच्या आत ती मला तिथल्या तिथे थिजवणार आहे. कारण त्या परिस्थितीमध्ये जर तिथे खरंच बिबट्या असेल तर जागच्या जागी थिजणे हे मी जिवंत राहण्याची सर्वात जास्त चान्स असलेली ऍक्शन आहे. मग मी तिथे थिजलेला असताना मी विचार करू शकतो की अरे पण हा जो आवाज आला हा काही पानावर कोणाचा पाय पडल्याचा आवाज नव्हता, हा फांदी मोडल्याचा आवाज होता. किंवा इथे संध्याकाळी पोलिसांपासून लपवून, बायकोपासून लपून, कुटुंबियांपासून लपून जी काही लोक दारू प्यायला बसलेली असतात, हा बहुतेक त्यांचा आवाज होता. पण कमिटीनी अर्ध्या क्षणामध्ये, त्या स्टँडिंग कमिटीनी मला निरोप दिलेला आहे, मला अहवाल सादर केलेला आहे आणि त्या अहवालाचं नाव आहे भीती. हा जो अहवाल आहे ही ती भावना आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर म्हणत असाल की तुम्हाला ही भावना आलीच नाही पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मेंदूचा 3/4 भाग कापून बाजूला ठेवून द्यावा लागेल. भावनेचा एक सर्वात महत्वाचा उपयोग म्हणजे क्षणार्धात तुम्हाला हे उत्तर देणं. दुसरा उपयोग म्हणजे नुसतं उत्तर देऊन पुरेसं नाहीये, त्याच्यावर काहीतरी ऍक्शन करण्याची गरज आहे. तर ते ऍक्शन करण्यासाठी तुम्हाला स्फुरण देणे, ती ऍक्शन तुम्हाला सुचवणे आणि त्याच्यासाठी लागणारी एनर्जी देणे. म्हणजे नुसता अहवाल द्यायचा नाही, तर गव्हर्नमेंटला प्लॅन ऑफ ऍक्शन द्यायचा आणि त्याच्यासाठी लागणारं बजेट सुद्धा द्यायचं. एवढी सगळी गोष्ट एक भावना करते. किती महत्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या. जर तुम्ही भावना दाबून टाकायला शिकलात, शक्य नाही पण तुम्ही शिकलात, तर तुम्हाला आपण प्रेमात पडलोय हे कळणार नाही. मला मिसळीची फार आठवण येते किंवा संदीपकडे जाऊन आडावा हात मारावा असं वाटतं वाटण्यावर, असं कधीच वाटणार नाही. तुम्हाला दुःख होणार नाही, तुम्हाला आनंद होणार नाही, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा आनंद घेता येणार नाही. तुमची आई शेजारी बसून आहे तर बायको शेजारी बसून आहे तर मूल शेजारी बसू, तुम्हाला त्यातला फरक कळणार नाही. तुमचं तारतम्य, तुमचा निरक्षीर विवेक, तुमच्या सर्व भावना, तुमची सर्व एनर्जी आणि त्यातनं काय ऍक्शन घ्यायची यातलं तुम्हाला काहीही कळणार नाही. ह्याच्यासाठी भावना फार महत्वाच्या आहेत. जर गेले 300 मिलियन वर्ष म्हणजे 3000 कोटी वर्ष, 30 कोटी वर्ष जर तुमच्या मेंदूमध्ये ती केंद्र निसर्गाने बनवून ठेवलेली आहे, तर तो निसर्ग मूर्ख आहे असं म्हणणं हे थोडं धाडसाचं विधान होतं. कारण निसर्गामध्ये निरुपयोगी गोष्टी फार वेळ टिकून राहत नाहीत, त्या 1-2-5 लाख वर्षामध्ये गळून पडतात. आणि जी गोष्ट इतका वेळ टिकलेली आहे त्याचा काहीतरी जबरदस्त उपयोग आहे, हा महत्वाचा भाग आहे. पण गंमत अशी आहे की आपल्याला या भावनांबद्दल सतत इतकं चुकीचं सांगितलं गेलेलं असतं की ह्याचं काय करायचं हे आपल्याला माहिती नसतं. तर आता कुठल्याही गोष्टीचं काही करायचं असेल तर पहिल्यांदा ही गोष्ट काय आहे ते समजून घेणं गरजेचं असतं. की माझ्या भावना या किती वाईट आहेत, किती वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भावना मला येऊ शकतात, ह्याचा मला पहिल्यांदा अंदाज येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे त्याच्यासाठी भावनिक व्होकॅब्युलरी गरजेची आहे. माझ्याकडे तेवढी शब्द संपत्ती आली पाहिजे की माझ्या भावनेचा तो धागा कितीही सूक्ष्म असला, कितीही तरल असला तरी तो मला पकडता आला पाहिजे. बरेचदा आपल्याला काय वाटतंय, आतमध्ये काय होतंय हेच कळत नाही आणि लोक त्याला चुकीचं लेबल लावून त्याच्यावर वागतात. की मला भीती वाटते आहे हे लक्षात येत नाही आणि लोक अग्रेसिव्हली वागतात. हे महात्मा गांधींना कळलं होतं. ते म्हणाले होते की बुली इज द मोस्ट केअर्ड पर्सन अराउंड. जो सर्वात मोठा आवाज करतो आणि दादागिरी करायला जातो तो सर्वात जास्त घाबरट माणूस असतो. त्याला कोणीतरी तोंड दिलं की तो ताबडतोब शांत होतो. पण त्याला स्वतःची भीती कळत नाहीये, ती भीती कव्हर करण्यासाठी तो एवढा मोठा आव आणतो आहे. की इथे ज्या आई बाप पालक बसलेले आहेत त्या अनेकदा दुःखाने पोरांना मारतात, दरवेळी रागावून नाही मारत. संध्याकाळी 7 वाजता तुम्ही कामाहून घरी येता,
तुमच्या लक्षात येतं की पोराची बॅग तिथे कोपऱ्यात पडलेली आहे, पोरगं कुठंतरी बागडायला निघून गेलेलं आहे. तुम्ही ती बॅग उचलून ठेवावी म्हणून घेऊन जाता आणि ती तुम्हाला इतकी सकाळी इतकी जड जाणवते आणि मग तुमच्या लक्षात येतं की डबा नाही खाल्लेला दिसत आहे. मग तुम्ही ती बॅग उघडता आणि मग तिथे तुम्हाला तो गच्च भरलेला डबा तसाच्या तसा असलेला दिसतो. मग तुम्ही बाकी काय आहे म्हणून बघायला जाता, तर तुम्हाला त्याच्यात खालती चॉकलेटचे रॅपर्स सापडतात. सुरुवातीला तुम्हाला राग येतो, पण लगेच वाईट वाटायला लागतं की अरे सकाळी 5 वाजता उठून हा मरत मरत केलेला डबा गरम गरम ह्याच्याकडे दिला आणि या कार्ट्याने त्याला तोंड सुद्धा लावलं. आता याच सिच्युएशन मध्ये एखाद्या आईला कदाचित वाईट वाटेल, एखाद्या आईला राग येईल, एखाद्या आईला भीती वाटेल की ऑलरेडी माझं पोरग इतकं बारीक दिसतं आहे आणि यांनी खाणं असंच बंद ठेवलं तर हा अजून बारीक होईल, 4 चौघात माझी इज्जत निघेल, पुढच्या वेळी मी डॉक्टरांकडे घेऊन जाईल तेव्हा ते परत म्हणतील की अहो तुम्ही याला खायला देता का नाही. बरोबर, म्हणजे तोच प्रसंग पण 3 वेगळ्या आयांना वेगळी भावना देऊन जाणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना विशिष्ट प्रसंगामध्ये एकाच प्रकारची भावना आली पाहिजे हा आग्रह सुद्धा चुकीचा आहे. एका प्रसंगामध्ये तुम्हाला कदाचित खूप मोठा शूरवीर तुम्ही असल्यासारखं वाटेल आणि त्याच प्रसंगामध्ये तुम्ही खूप घाबरलेले असाल. माझा कॉलेजमधला मित्र राजीव सूर्यवंशी इथे आहे. आम्ही दोघं मिळून कॉलेजमध्ये खूप नाटकं केली आहेत, म्हणजे स्टेजवरची. त्याच्यामुळे किती अभ्यास केलेला असेल तरीही जाऊन किती कॉन्फिडन्सनी परीक्षा द्यायची याचा आम्हाला दोघांना मोठा अनुभव आहे. त्याच्यामुळे आपल्याला 10 पैकी 4 प्रश्नांची उत्तरं येता आहेत याच्याबद्दल तुम्हाला आनंद वाटला पाहिजे, दुःख वाटलं पाहिजे का भीती वाटली पाहिजे हे तुमच्या ट्रॅक रेकॉर्डवर ठरतं. मागच्या परीक्षेत 10 पैकी 10 आलेले असतील तर 4 हा फार वाईट आकडा आहे. आपण काल रात्रभर दंगा केला होता, हे वर्ष वाया गेलं असतं, 10 पैकी 4 आले, मी पास होतोय, या पोझिशनमध्ये जर तुम्ही असाल तर तो तुमच्यासाठी फार आनंदाचा आकडा आहे. आणि अरे 2च दिवस अभ्यास करायला मिळाला, 4च विषय वाचले होते, त्याचे 4 प्रश्नांची उत्तरं येत आहेत, म्हणजे माझं बरं चाललंय, यावेळी जीव वाचला, देवा गणेशा माझी यावेळी काळजी घेतलीस तू, पुढच्या वेळी मी निश्चित अभ्यास करेन. तोच प्रसंग, तितकेच मार्क, पण 3 व्यक्तींच्या 3 पूर्ण वेगळ्या प्रक्रिया आहेत. त्याच्यामुळे या प्रसंगात तुला असं वाटूच कसं शकतं हा प्रश्नच मूलतः मूर्खपणाचा आहे. त्या व्यक्तीसाठी त्या प्रसंगाचा काय अर्थ आहे ह्याच्यावरनं त्याची भावना ठरणार आहे आणि ती माणसागणिक बदलणार आहे. त्याच्यामुळे मनात भावनाच नाही आली पाहिजे हा मूर्खपणा, मनात विशिष्ट भावनाच आली पाहिजे किंवा तमुक भावना आलीच नाही पाहिजे हाही मूर्खपणा. कारण भावना ही तुम्ही जनरेट करू शकत नाही, ती ऑटोमॅटिकली होते. तुम्हाला चान्स कुठे आहे की तुम्हाला तुमची भावना ओळखू येते का. शिक्षकांनी जेव्हा वर्गात सगळ्यांचे मार्क डिक्लेअर केले तेव्हा माझा जो जीवश्च कंठस्थ मित्र होता त्याला माझ्यापेक्षा 2 मार्क जास्त मिळाले याचं मला वाईट वाटलेलं आहे. हे तुम्हाला कळतंय का की माझ्या मनात आत्ता जी भावना आहे ती किंचित असूयेची भावना आहे, ती किंचित दुःखाची भावना आहे, ती किंचित रागाची भावना आहे. त्याच्यात स्वतःवरचा थोडा राग आहे, त्याच्यावरचा थोडा राग आहे, मास्तरांवरचाही थोडा राग आहे की ते याला नेहमीच 2 मार्क जास्त देतात, हा असं काय वेगळं करतो बरं. कधी कधी तुम्हाला त्याचंही कारण माहिती असतं तो काय वेगळं करतोय. पण ही भावना माझ्या मनामध्ये आलेली आहे हे समजणं महत्वाचं. त्याच्यासाठीचा तो शब्द महत्वाचा की मला ही असूया वाटते आहे, मला दुःख वाटतं आहे, माझ्या मनात निराशा आलेली आहे, हे समजणं महत्वाचं. त्याच्यामुळे सहज गंमत म्हणून दर तासा 1.5 तासांनी आत्ता मला कसं वाटतं आहे असा प्रश्न स्वतःला विचारा आणि ते शब्द सापडतात का बघा. गुगल वापरणारे आहात तुम्ही सगळे, भावनिक शब्द संपत्ती म्हणून गुगल करा किंवा इमोशनल व्होकॅब्युलरी म्हणून गुगल करा. गुगल तुम्हाला 150-200 शब्दांची यादी देईल. ते शब्द वाचा. ते कुठल्या कुठल्या प्रसंगात तुम्हाला त्या भावना जाणवल्या होत्या त्याचा मनातले मनात एक धांडोळा घ्या. पुढच्या वेळी जेव्हा काहीतरी भावना जाणवेल तेव्हा ते शब्द मनात आणून ती भावनेचा धागा पकडता येतोय का, तो सूर तुम्हाला समजतो आहे का हे बघा. फार मजा येते. कारण निसर्गाने त्याच्यात इतक्या काही चमत्कृतीपूर्ण गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. ती जर पॉझिटिव्ह भावना असेल, म्हणजे प्रेम आहे, आनंद आहे, यश आहे, त्याचा आनंद आहे, तर जेव्हा तुम्ही ती भावना ओळखता तेव्हा ती भावना द्विगुणित होते, वाढते. आणि जेव्हा निगेटिव्ह भावना असते
म्हणजे दुःख असतं, भीती असते, राग असतो. आणि ती या भावनेचा धागा तुम्ही पकडता तेव्हा त्या भावनेची तीव्रता कमी होते. किती गमतीची गोष्ट आहे की पॉझिटिव्ह गोष्टी वाढतात आणि निगेटिव्ह गोष्टी कमी होतात. म्हणजे नैसर्गिकरित्या मनाची जी टेंडन्सी आहे ती पॉझिटिव्हिटीच्या दिशेने आहे. किती गमतीदार गोष्ट आहे. पण हे जोवर तुम्ही करून बघत नाहीत, तुम्हाला स्वतःला हे जोवर जाणवत नाही, तोवर तुमचा ह्याच्यावर विश्वास बसणार नाही. हे आपल्या संत परंपरेला माहिती होतं, त्यांनी सांगून ठेवलंय की दुःख वाटलं की कमी होतं आणि सुख वाटलं की वाढतं. बरोबर. म्हणजे हे स्वतः बरोबरही करता येतं. दुःख ओळखलं की कमी होतं आणि दुःख आनंद ओळखला की तो आनंद वाढतो. तर ह्याचा तुम्ही अनुभव घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आधी ती भावना स्वीकारावी लागते की ही माझी आत्ता भावना आहे, ही मी स्वीकारतो. कारण भावना नाकारून उपयोग काहीच होत नाही. तुम्ही जर ती भावना नाकारली आणि ती दाबून ठेवली तर ती तात्पुरती दाबली जाते, पण ती भलत्या वेळ डोकं बाहेर काढते. ह्याचा अनुभव टिपिकली 40-50 वर्षाचे असलेले पुरुष किंवा स्त्रियांना आलेला असेल. विशेषतः जे लोक कमालीच्या निगेटिव्ह परिस्थितीमधनं पुढे आलेले आहेत, अनेक ज्यांनी आयुष्यात संकटांना तोंड दिलेलं आहे, तेव्हा अजिबात डगमगून न जाता त्यांनी अत्यंत धीराने प्रसंगाला तोंड दिलेलं आहे, कमालीचे यशस्वी झालेले आहेत. सर्व प्रकारची निगेटिव्हिटी दाबून जे लोक पुढे आलेले आहेत, त्यांच्या कधी कधी असं लक्षात येतं की अरे, हा चित्रपट बघताना मला भरून काय येतंय, दुसऱ्या कोणाचं तरी दुःख बघून मला इतकं भरून काय येतंय. माझ्या स्वतःवर ही वेळ आली होती तेव्हा मला काही वाटलं नाही, आणि आता मी दुसऱ्याचं दुःख बघतोय तर मला आतून का भरून येतंय. आम्हाला डॉक्टर लोकांना हा प्रसंग दिवसातनं 100 वेळा येतो. बहुतेक डॉक्टर होण्याचं जे एक सर्वात महत्वाचं कारण आहे ते हे आहे की इतर लोकांपेक्षा आपण बऱ्या परिस्थितीत आहोत हे समजायचा चान्स दिवसातनं 50 वेळा येतो, आणि वर तेच शिक्षण तुम्हाला पैसे देऊन जातं. त्यामुळे आपण बऱ्या परिस्थितीत आहोत तरी मला का भरून येत आहे, तर ह्याचं कारण असं आहे की तेव्हा ते दाबून जे ठेवलेलं होतं ना, त्याला या निमित्ताने परत टाचणी लागते. किंवा छोटंसं काहीतरी होतं आणि तो माणूस एकदम कोसळून पडतो आणि आपण म्हणतो अरे इतका वेळ काही झालं नाही ना, आत्ता का झालं. ह्याचं कारण म्हणजे त्याचं एक फार सुंदर उदाहरण आहे. महाभारतामध्ये, आता ही महाभारतातली कथा आहे, महाभारताचं युद्ध संपलेलं आहे. अर्जुन आणि श्रीकृष्ण रथावर बसलेले आहेत. तर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की तू आधी रथातनं उतर. तो रथातनं उतरतो, मग श्रीकृष्ण उतरतो, आणि मग ते दोघं, अर्जुनाचा जो ध्वज आहे तो कपिध्वज आहे, म्हणजे काय की त्याच्यावर हनुमान आहे, आणि मग कृष्ण हनुमानाला परवानगी देतो की तू आता जाऊ शकतोस. तर अर्जुन म्हणतो की तू मला का आधी उतरवलं. तो म्हणाल तू थांब बघ. आणि हनुमान जेव्हा त्या ध्वजावरनं अदृश्य होतो तत्क्षणी त्या रथाचं भस्म होतं. तर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की या रथावर गेल्या 18 दिवसामध्ये इतक्या अस्त्रांचा मारा झालेला आहे, हा तुला हनुमानाच्या मदतीने झेपला होता. त्याची निगेटिव्हिटी त्यांनी धरून ठेवली होती. त्याच्यामुळे जोवर तो तिथे वर आहे तोवर हा रथ चालत होता. म्हणून मी तुला आधी उतरायला सांगितलं, मीही आधी उतरलो, कारण ही मलाही झेपणारी गोष्ट नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की हनुमान उडून गेला आणि हे कसं काय झालं. इतक्या युद्धामध्ये इतकी आम्ही अस्त्र सहन केली आणि आम्हाला काहीच झालं नाही, आणि फक्त तिकडचा हनुमान अदृश्य झाला. आणि हे होतं दाबलेल्या भावनांचं, की तेव्हा कुठल्या ना कुठल्या कारणामुळे तुम्हाला त्या दाबून टाकाव्या लागतात, पण त्या अशा मागे बसतात, चक्रवाढ व्याजाने वाढत राहतात आणि केव्हा तरी अंगावर येतात. विशेषतः जेव्हा तुम्ही थकलेले असतात, दमलेले असतात, तेव्हा त्या अंगावर येतात. अनेक बापांना संध्याकाळी घरी आल्यावर बायकोवर केलेला आरडाओरडा किंवा पोरांना मारलेले फटके हे दुसऱ्या दिवशी सकाळी व्यर्थ वाटतात. त्याचं कारण ते असतं की अरे इतकं छोटं होतं, मी इतकी का जोरात थोबाडात मारली. ह्याचं उत्तर असं असतं की बाबा रे, तू दमलेला होता. तुझा राग ताब्यात ठेवण्याची तुझी शक्ती दिवसभर तुझ्या कामाने शोषून घेतली होती. त्यामुळे त्या एवढ्या एवढ्या ठिणगीवर एवढी मोठी आग उडाली. ठिणगी छोटीच होती, पण जे दिवसभर मनामध्ये कोरडं लाकूड तयार झालेलं होतं त्याच्यावरती ठिणगी इथं पडली आणि चटका पोराला बसला. शिव्या बॉसने दिल्या होत्या, मार पोराने खाल्ला, कारण बॉसला मारता येत नाही.
नोकरी टिकवून ठेवावी लागते. आणि केवळ याच जोरावर बरेचसे बॉस जिवंत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर कोणाला भयंकर झापणार असाल तर त्यांना लहान मुलं त्याची खात्री करा मग झापा. कारण त्यांना जॉब टिकवून ठेवण्याची गरज आहे. पोरं बाळं नसतील, सडाफटिंग माणूस असेल तर ब्रह्मचर्याची ताकद उगाच अंगावर घेऊ नका. म्हणजे तो ब्रह्मचारी राहतोय का नाही मला माहिती नाही, पण ती उगाच ताकद स्वतःच्या अंगावर घेऊ नका. त्यामुळे ही भावना स्वीकारणे हा त्याच्यातला पहिला सर्वात महत्वाचा भाग आहे, की ती ओळखायची आणि ही माझी भावना आहे म्हणून ती स्वीकार करायची. हे जर तुम्ही केलं तर त्या भावनेचा तुम्हाला उपयोग होतो. हा भावनांच्या बाबतीतला महत्वाचा भाग आहे.